माझ्यामुळे त्रासलायस का रे? नाही, सागरमुळे. याला आता कसं समजवावं ना तेच कळत नाही मला. माझ्यामुळे उगाचच तुम्हा दोघांमध्ये गॅप होतीये ना. I'm really sorry for that. नो मुक्ता, यू डोंट हॅव टू बी. उलट सागरने येऊन मला सॉरी म्हणायला पाहिजे. आणि मुक्ता प्लीज, तुझ्यामुळे गॅप वगैरे काही निर्माण होणार नाही आमच्यात. बिलीव्ह मी. मुक्ता, आमचा सागर असा नव्हता का? खरंच असा नव्हता तो. खूप बदललाय सागर. त्या दिवशी रूपा बरोबर त्याला वर्गात बघितलं ना, तेव्हा मलाही खूप धक्का बसला. म्हणजे सागर उनाडक्या करायचा, पण ह्या पातळीवर काहीतरी करेल कधीच वाटलं नव्हतं. हो ना. तुला माहिती, अगदी आदल्या दिवशी मी त्याला समजावलं होतं की बाबा रे, त्या रूपा बरोबर असे नका खेळू, तिच्या आयुष्याशी नका खेळू असे. पण नाही, तुला मी सांगितलं नाही, पण काही दिवसांपूर्वी सागरने बरेच पैसे घेतले माझ्याकडनं. आता त्या पैशांचा तो काय करणार होता कोण जाणे. अरे पण एवढे पैसे का घेतले असं तू विचारलं नाहीस त्याला? अगं, तो माझा भाऊ आहे का? तू कोणी परका आहे का चौकशा करायला? Anyways, I think this is an unending topic. Let's not discuss this. Hey Mukta, sorry. I'm extremely sorry. But let me ask now. तुझा तो कैवल्य आहे ना, तो कसा आता? त्याचं नाक कसं? अरे हो, कालच ना त्याच्या बाबांचा पप्पांना फोन होता. खूप वेळ बोलत होते. तुला माहिती ते काय बोलले? ते म्हणाले कालपासून ना कैवल्य रुमालात नाक घेऊन बसलाय. 2-4 दिवस तो घरातच बसणार आहे. म्हणजे त्याचं सुजलेलं नाक कोणाला दिसू नये ना म्हणून. तुझे पप्पा आणि कैवल्यचे बाबा लहानपणापासूनचे मित्र आहेत ना? मग मैत्री नात्यात बदलण्याचा विचार नाही ना त्यांचा? राकेश, नाही का? मी कॅज्युअली विचारलं. काय म्हणालीस? नाही रे, तू काय म्हणणार होतास का? नाही, बस काय, मी नाही काय म्हटलं. ए, आपलं काय चाललंय? आपने कुछ कहा? नहीं, फिर मुझे क्यों लगा कि आपने कुछ कहा? आपण किती पथेटिक आणि फिल्मी वागतो हे कळतंय का तुला? फिल्मी? पण राकेश, तू खरं सांग, तू काहीतरी विचारणार होतास ना मला? मुक्ता, बस काय? ए कम ऑन राकेश, प्लीज सांग ना. चल, ए विचार ना प्लीज. ठीक आहे, नको विचारूस. मुक्ता, रागवलीस? स्टॉप इट. सॉरी. अगं मुक्ता, तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. म्हणजे आपली निर्मला आहे ना, तिला तिचं BA कम्प्लीट करायचं आहे गं. म्हणजे काय आहे की मला वाटतं तिची 2nd इयरपर्यंत झालेलं आहे, पण एकदा ग्रॅज्युएशन हातात पडलं तर बरं पडेल नाही का? तर तिचे जरा फॉर्म्स वगैरे आणशील तू? आणीन ना. हां, आणि बाईसाहेबांना कोणीतरी शिक्षक लागणार, कारण काय आहे, या बाई धक्का मारल्याशिवाय हलणार नाहीत ना. मराठी विषय आहे मला वाटतं तिचा, तर तिला प्रॉब्लेम सॉल्व झाला. ताई आत्या आहे ना, MA इन मराठी लिटरेचर,
खरंच की ग, कशा विसरलो आम्ही तरी. चला बरं झालं, घरचा शिक्षक मिळाला. उत्तम. आणि हो खरंच आपल्याला शालिनी बहिणींच्या माहेरी जायचंय. अरे विसरल्या हो ना. मा त्याचं काय, आमच्या कॉलेजच्या अँटी डावरी कॅम्पेनमध्ये मी खूप बिझी होते म्हणून विसरले. ठीक आहे, पण आज मात्र विचारून घ्या, आपल्याजवळ वेळ नाही आहे फारसा. मा आमच्या प्रिन्सिपल मॅडमला तुम्हाला भेटायचं आहे. त्या विचारत होत्या की तुम्हाला कधी आणि कुठे भेटता येईल. बरोबर आहे, मुलांच्या पालकांनीच गुरूंना भेटायला पाहिजे. त्यांना सांग आज किंवा उद्या आम्ही नक्की भेटतो त्यांना. सांगेन मी. सागर आमचा आणखी किती अंत पाहणार आहे. नर्वस आहेस? नाही का? नाही, काल रात्री तुझ्यात आणि राकेशमध्ये सॉलिड लफडं झालं. म्हणजे राकेशनी तुला पोरीवरून मारणं म्हणजे हे जरा अतिच आहे. मी तुझ्या जागी असतो ना तर त्या पोरीच्याही ठेवून दिली असती आणि राकेशच्याही. हे तू जरा गप्प बस. चल नवलच्या घरी जाऊया. कशाला? त्याच्या बहिणीला परत पाठवली आहे सासरच्यांनी. सॉलिड अपसेट आहे तो. चल. सागर, काय रे? हा, तुला सांगितलं होतं ना मी येतोय. धीर नाही तुला? धीर नाहीये, विश्वास नाहीये माझ्यावर? हा, याच्याकडे गेलास पैसे मागायला? याच्याकडे? सागर मी काय सांगतोय, हे तू थांब रे. तुझ्याशी बोललो, आगाऊपणा करू नको, शांतपणे उभा राहा. हा माझा मित्र आहे आणि माझा नाहीये. आमचं मॅटर आम्ही सॉल्व्ह करू, तुझी गरज नाहीये. सागर यार माझा ऐक, मी राकेशकडे पैशांसाठी नव्हतो गेलो. मला ॲडवाईस हवा होता, लीगल ॲडवाईस. याच्याकडे? हा, हा का वकील आहे? हे पण अवल, तुझ्या बहिणीचा नवरा कायद्याने ऐकणारा असताना तर असा वागला नसता हरामखोर. तुला सांगतो, 4 फटके पडले ना सूतासारखा सरळ येईल. यासली माणसांना अशीच भाषा समजतात. नको यार सागर, आता हे भांडणं वगैरे नको. त्यापेक्षा अच्छा अच्छा, म्हणजे आता तुला ह्याच्या मार्गाने जायचं? अमन और शांती के रास्ते जा ना. पण नंतर बॉम्ब फुटले ना तर रडा देऊ नकोस माझ्याकडे. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह कर. सागर यार, सागर, डोंट वरी. चल आपण विनायक काकांकडे जाऊया. नक्की जातोय आपण? नक्की. नवल येणार आहे? हो ग बाई. ओके, मग मी असं ताई त्याला सांगते. उचलत का नाहीये? अगं हो, कुठेतरी बाहेर गेली असेल. पॅनिक कशाला होतेस? नाही रे, ह्या वेळेला ती कुठेही जात नाही. हॅलो. अगं काय आहे ताई आत्या, एवढा वेळ काय करत काय होतीस? अगं लिहित होते, 4च ओळी तर उरल्या होत्या. म्हटलं त्या संपल्या की घेऊया फोन. अगं पण मी घाबरले ना. घाबरायचंय काय त्यात? काय ताई आत्या, सध्या सिनियर सिटीजन्स वरती होणारे हल्ले, लुटालुटी, केवढे केसेस ऐकतो आपण. ए मुक्ते, तुला काय मी म्हातारी वाटले का काय? अगं म्हातारी नाही ग, पण सिनियर सिटीजन तरी आहेस ना. काही का असे ना, चांगली ठणठणीत आहे. कुणाची हिंमत आहे ग माझ्यावर हल्ला करायची? तू काही काळजी करू नकोस. बरं बोल, फोन कशासाठी केला होतास? हा ऐक, आज मी कॉलेजमधून परस्पर विनायक काकांच्या घरी जाणार आहे. का ग?
अगं आमच्या कॉलेजमध्ये एक फ्रेंड आहे, तर त्याच्या बहिणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही एक्झॅक्टली काय करू शकतो या संदर्भात जरा त्यांचा सल्ला हवा होता आम्हाला. आणि काळजी नको करूस, मी एकटी नाहीये. कोण कोण आहे तुझ्या बरोबर? ताई आत्या, तू ना पोलीस मध्ये हवी होतीस. किती हे प्रश्न, महत्वाचे प्रश्न आहेत ते. माझ्या बरोबर नवल आहे आणि राकेशही आहे, आणि तृप्ती आणि अनिशाही येतील कदाचित. ठीक आहे. आणि ऐक ऐक ऐक, आम्ही ना कैवल्याच्या घरीही जाऊ त्याच्यानंतर. बरं, जायचं ठरलं तर मला फोन करून कळव. आणि उगीच जास्त उशीर नको हा करू. नाही, आणि आता मी ठेवते, मला खूप उशीर होतोय. बाय. एवढे प्रश्न. अरे आज अचानक सगळे इकडे, म्हणजे कॉलेजला जायचं सोडून इथे आलायत की काय? काका तुमच्याकडे थोडं काम होतं. म्हणजे तुमचा थोडा सल्ला हवा होता. पैसे घेईन मी. काय 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 बोल, काय प्रॉब्लेम आहे? हा आमचा मित्र नवल शाह. हॅलो. याच्या बहिणीचा प्रॉब्लेम होता. सांग ना. अरे घाबरू नको, सांग. ॲक्च्युली पूर्ण तर काही सांगू शकत नाही, पण इन शॉर्ट म्हटलं तर माझ्या बहिणीच्या सासरकडचे, म्हणजे इन्क्लुडिंग अ हजबंड, सारखं काही ना काहीतरी डिमांड करत असतात. आणि नाही दिलं की सुरुवातीला तर बहिणीकडे बघून आम्ही काही ना काही सारखं पाठवून द्यायचो, पण नाव इट इज टू मच. मला तर वाटतं घरचे नाही म्हणत असले तरी त्यांच्यावर केस करावी, नाहीतरी थांबणार नाही हो. नाही, घरच्यांचं अगदीच काही चुकलेलं नाहीये. काय नवल, या हुंड्याच्या केसमधले 90% माणसं असाच विचार करतात जो तुझ्या घरचे आता करतायत, कारण त्यांची मुलगी तिथे आहे ना, हात दगडाखाली आहेत. मी तुला एवढंच सांगेन की जवळच्या पोलीस स्टेशनवर कंप्लेंट कर. पोलीस कारवाई करतीलच. आणि पोलीस एकदा घरी गेले ना की नाही म्हटलं तरी ती लोक घाबरतील. आणि त्यांना कळू दे ना की तुम्ही पोलीस स्टेशनवर जाऊ शकता. भेदरट असतील तर ताळ्यावर येतील, नाही तर मग आपण जाऊ कोर्टात. थँक्स अंकल. मला हेच कळत नव्हतं की नक्की करायचं काय. तू सागरकडनं पैसे घेतलेस आणि तिथे पाठवलेस हे मला कळलं. हे चुकीचं आहे. अशाने प्रश्न सुटत नाहीत आणि अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे नसतात. हो, ते आलं माझ्या लक्षात. आम्ही आमच्या स्ट्रीट प्ले मध्ये पण हेच सांगत होतो की हुंडा घेणाऱ्यापेक्षा देणाराही तितकाच, इनफॅक्ट जास्तच गुन्हेगार असतो. तेव्हा हाच होता सागर सोबत की आम्ही आमच्या बहिणींच्या मुलींच्या सुखासाठीच पैसे देणार, असं बोलत टिंगळ काय करत होते, हसत काय होते. आय एम रिअली सॉरी. मुक्ता प्लीज, बास ना आता हा विषय. आता झाला ना त्याच्या बहिणीचा प्रॉब्लेम, मग बोलव ना सागरला. आहे कुठे तो? त्याला म्हणा आता आण पैसे, बघू होते का त्याची बहीण सुखी. हो 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 मुक्ता, अगं किती चिडशील. जी व्यक्ती हजर नाही ना तिच्याविषयी तिच्या मागे बोलायचं नाही. अरे राकेश, मुक्ता, कधी आलात तुम्ही आज अचानक? नाही काय, हा राकेशचा मित्र नवल, त्याचा जरा प्रॉब्लेम आहे, तो माझ्याशी बोलायला आलाय त्या संदर्भात. अरे अरे, बरं बसा तुम्ही, मी मस्त काहीतरी खायला करून आणते. ए आता नको, आम्ही लगेच पळतो. अरे असं कसं पळतोय? छान काहीतरी खायला करते, थांब जरा. आत्या खरंच अगं मला निघायला हवं. हो का गो, मग निघ ना, आपण काहीतरी खाऊन निघ. काका तुम्ही तरी सांगा ना त्याला. ऑब्जेक्शन ओव्हर. तिने सांगितलं ना खायचं म्हणजे खायचं, बस. कळलं? थांबा, आलेच मी. अरे लपलायस? लपलो नाही काय.
ते अरे हाय, हाऊ यू? आम्ही ठीकच आहोत. हाव आर यू? आय एम क्वाइट ओके नाउ. आय एम क्वाइट ओके. रिअली? हा. बघू. अरे अरे ए तू काय गेले 2 दिवस असं घरीच बसलायस नाक मुठीत घेऊन? हसा. आणि तुम्ही काय मला ऐकवायला आलात का? कसा बसलायस नाक मुठीत घेऊन? ए नाही रे बाबा. पण मला सांग मोहन काका कुठे आहेत? अगं गोवर्धन अंकल बरोबरच आहेत ना. आज सकाळपासून त्यांचं काहीतरी काम आहे आणि गोवर्धन अंकलनी त्यांना सांगितलं ना रात्री लेट्स सिट म्हणून. हो का? ए मग संपलंच. आता मध्यरात्र उलटली ना तरी पप्पा काही घरी येत नाहीत. ए तू एक काम कर ना, तूच ये आमच्याकडे. हे बघ, ऍज इट इज तू घरी बसलास तर एक तर उपाशी बसशील किंवा हॉटेलमधून ऑर्डर करशील. सो कम ओव्हर. हे असं नाक घेऊन येऊ? व्हाय नॉट? किती इन्सल्टिंग वाटेल नाही तुला? एक काय जराचं नाक सुजले आणि लगेच बसला घरी. राकेश, यू नो ह्याला ना ह्याच्या लुक्सची जरा जास्तच काळजी आहे. वाय नॉट? ठीक आहे मग बस घरी उपाशी. ए त्याला राहू दे उपाशी. मला आता चहा हवाय. कॅन आय? अरे येस ऑफ कोर्स, बट यू हॅव टू हेल्प मी. हेल्प यू फॉर व्हॉट? हेल्प मी इन द किचन बॉस. आय हॅव टू प्रिपेअर टी. ए नो यार, दॅट इज नॉट माय कप ऑफ टी. ए रिलॅक्स गाईज, आय विल मेक टी फॉर यू. तू फक्त मला किचन मध्ये कुठे काय ठेवलंय दाखव. ओके चल. हो थँक्यू. ए थँक्स तिला काय, मला म्हण. मला चहा हवा होता म्हणून माझ्यामुळे तिच्या हातचा चहा प्यायला मिळतोय तुला. थँक्यू. चल. काय रे पुढे काय काय झालं? काय नाही विचार करतोय. कसला? हेच की माणसाचं मन किती विचित्र असतं. त्याला सरळ कधी चालत नाही. मे बी त्याच्यामुळेच लाईफ इंटरेस्टिंग होतं. पण त्याचा दुसऱ्याला किती त्रास होतो याचाही विचार करायला पाहिजे. तुला आज काय कुठला विचारवंत चावलाय का? तू हा काय विचार करतोयस? असं नाही, एकंदर विचार करतोय. आता सागरच्या बाबतीत बघ, सगळी व्यसन आहेत त्याला, पण निदान मुलींच्या बाबतीत तर तो स्वच्छ असेल असं वाटलं होतं मला. यात तुला एवढं नवल का वाटतंय? अरे शेवटी वडिलांच्याच वळणावर गेला तो. त्यांचं पण काहीतरी प्रकरण आहे ना? काहीतरी मोठं. आजच 2 लाख रुपये उचललेत तिच्यासाठी. पैसा असले की सगळं कसं सोपं होतं नाही. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. मग काय ठरवलंस तू? कशाबद्दल? हे जनरली म्हणजे भविष्याबद्दल, तुझ्या लेकीच्या लग्नाबद्दल. मी विचारच करू शकत, मला धडकीच भरते. का? तर का काय किती जपून वाढवलंय मी तिला. तिच्या प्रत्येक दिवसाचा, मिनिटाचा, सेकंदाचा हिशोब आहे माझ्याकडे, आणि इतक्या सहजपणे तिला जाऊ देऊ? अरे म्हणजे काय तू घर जावे आणणार आहेस का? ते तर तिलाही आवडणार नाही. अरे पण मग हा तिढा सुटायचा कसा? मी आहे ना, हा डोक्यात एक कल्पना आहे. एखाद्या मुलाला माझ्या हाताखाली तयार करायचा आणि मग मुक्ताला त्याच्या हवाली करायचं. म्हणजे मुक्ताला नवरा नाही, बहुतेक वडीलच मिळतील. अरे पण तू काय काळजी करतोस एवढी? तू तिला एवढं छान तयार केलेस. जो कोणी नवरा तिला मिळेल ना, तो तिला राणीसारखंच ठेवेल बघ तू.